सर्वप्रथम सर्व बहुजन महापुरुषांच्या विचारांना अभिवादन। त्याचप्रमाणे फुले शाहू अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व विचारांच्या कार्यकर्त्यांना माझं जाहीर आव्हान आहे की 59 जातीमध्ये जे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे उपवर्गीकरणाच्या संदर्भात आणि त्याने महाराष्ट्राला आदेश दिलेला आहे की तुम्ही उपवर्गीकरण करू शकता, परंतु महाराष्ट्र शासनाला माहीत आहे की या उपवर्गीकरणाला 59 जातींपैकी जवळजवळ 100% जाती ह्या विरोध करतात। काही ठराविक लोक सोडले तर त्याचं समर्थन आहे उपवर्गीकरणाला, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये उपवर्गीकरण करू नये म्हणून अशा प्रकारचं आंदोलन मोर्चे वेळोवेळी निघालेले आहेत आणि वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये चालू आहे। त्यामुळे की या महाराष्ट्र शासनाने ताबडतोब खरं वास्तविक पाहता की यांनी हे उपवर्गीकरण करणार नाही अशा प्रकारचं त्यांनी जाहीरपणे सांगून टाकायला पाहिजे, पण तसं न करता हे जाणून बुजून या 59 जातीमध्ये त्यातल्या त्या ठराविक ज्या फुले शाहू आंबेडकरांना अण्णाभाऊ साठेंना मानणाऱ्या ज्या जाती आहेत, जो वर्ग आहे, त्या वर्गामध्ये हे जाणून बाजून द्वेष निर्माण करण्याचं काम, त्याचप्रमाणे यांच्यामध्ये सतत एक प्रकारचं वाद कसा निर्माण होईल अशा प्रकारचा वाद कायम तेवढ ठेवून आपली सत्तेची पुळी भाजून घेण्याचं काम ते हे शासन करत आहे। म्हणून माझं म्हणणं आहे की आपण सर्व भावंड आहोत, आपण ह्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी येत्या 8 ऑगस्टला जो सर्व समाज, सर्व आंबेडकरी चळवळीच्या समावेशक, त्यात असे बौद्ध असतील, मातंग समाज असेल, चर्मकार असेल, होलार असेल, वाल्मिकी समाज असेल, अनेक सर्व शेड्यूल कास्टमधल्या सर्व जातींनी मिळून 8 ऑगस्टला जो मोर्चाचं आयोजन केलेलं आहे मंगळवारपेठ ते जिल्हाधिकारी कार्यालय, ते या मोर्चामध्ये आपण या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामील व्हावं असं मी सर्वांना नम्रतेचं आवाहन करतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत। सर्वांना जय भीम। अवकड उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये जे शासनाने 59 जातीमध्ये जे काही आपसामध्ये भांडण लावलेलं आहे त्याच्यातले समज गैरसमज काय आहेत, त्याचे परिणाम भविष्यात काय आहेत, आरक्षण कशा पद्धतीने उद्ध्वस्त होऊ शकतं हे सांगण्यासाठी आणि सर्व जातीचा समेट घडवून आणण्यासाठी येत्या 8 ऑगस्ट 2026 रोजी उपवर्गीकरण विरोधामध्ये पुणे शहर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये 59 जातीचा समाज असणारा महामोर्चा निघणार आहे। हा मोर्चा मंगळवारपेठ जुने बाजार चौक या ठिकाणावरून निघून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे आणि ते निवेदन झाल्यानंतर या सर्व मोर्चाला मार्गदर्शन आंबेडकर घराण्याचे वैचारिक वारसदार, रक्ताचे वारसदार आणि आपल्या सर्वांचे नेते आनंदरावजी आंबेडकर साहेब या मोर्चाला मार्गदर्शन करणार आहेत। या मोर्चामध्ये 59 जातीमधले विविध स्तरावर सामाजिक प्रश्न घेऊन लढणारे आपापल्या जातीतील नेते मंडळी यामध्ये उपस्थित राहून हे सुद्धा आपल्या समाजाची भूमिका यामध्ये स्पष्ट करणार आहेत आणि हा मोर्चा खऱ्या अर्थाने राज्य शासनाला हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडेल असा या ठिकाणी आम्हा संयोजकांना या ठिकाणी विश्वास वाटतो। त्यामुळे 59 जातीतील सर्व समावेशक अशा सर्व जातींनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं या ठिकाणी संयोजक म्हणून आवाहन करतो। जय भीम, जय भारत।